नमस्कार, मी हमीद भागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजची घडामोड. मित्रांनो नमस्कार. आज मौजे एकतपूर या गावामध्ये येण्याचं कारण की एकतपूर मधील आज काही लोक इथं आलेले नाहीत, पण पडद्याच्या पाठीमागं माझ्या ऑफिसमध्ये जवळजवळ एकतपूरमध्ये 150 ते 200 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. एकतपूरमध्ये चाललेला सरपंच आणि ग्रामसेवक, त्या ग्रामसेवकाचं नाव काय आहे? शंकर मेटकरी. जरी आमचा पै पाहुणा कोण जरी असला तरी पब्लिक साठी येणारा जो पैसे हाणतो, टक्केवारी घेतो, त्याला घुटुगडे आणि ही एकतपूर मधली जनता माफ करणार नाही. या एकतपूर मध्ये संडास बाथरूम असेल, रस्ते असेल, बांधकाम असेल, अनेक येणारा जो निधी आहे या निधीवरती घेतला जाणारा टक्केवारी, यामुळे गावाचा विकास होत नाही आणि याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आता ग्रामस्थ बोलतील सगळे आणि ग्रामस्थ बोलल्यानंतर सुद्धा मी बोलेल. बोला तुम्ही. नाही, आमची परिस्थिती नाजूक आहे. तुमचं नाव काय? नाव संतोष मारुती तुपे. राहणार एकतपूर, तालुका सांगोला. वर राहतो तिकडे सोनवाडी रस्त्याकडे. मग तुम्ही अर्ज बिर्ज केलाय का नाही घरकुलासाठी? नाही अजून केला. तुम्हाला कोणी विचारायला आलं का? नाही. मताला विचारायला आले का? मताला मस्त समधी जण येते ते विचारायला. बर, म्हणजे घरकुल मिळावं ही अपेक्षा आहे ना? ठीक आहे, मिळेल. माझं नाव गणेश शिवाजी नवले, राहणार शाडूवस्ती. आज तागायत त्या ग्रामपंचायतचा कुठलाही पद्धतीचा शाडूवस्ती, भावमाळ्याचा मळा, नवलेनगर या ठिकाणी कुठलाही लाभ झालेला नाही. आणि आरोज प्लॅन्ट सगळीकडे बसवल्यात. काल तुमची पत्रकार 4 लोक घेऊन आम्ही सगळ्यांना व्हिजिट दिलेली आहे. दुरुस्तीची बिलं आणि बसवलेली बिलं, ट्रान्सफरची बिलं ही नुसती कागदोपत्री आहेत, प्रत्यक्षात काहीच नाही. पॉईंट टाकणारे पैशाचं सुद्धा त्यांच्यात ती मशिनरीमध्ये नाही. अशी अवस्था एवढी बिकट करून सोडलेली आहे. आणि कोणाला काय बोलायला गेलं तर प्रत्येकजण विरोधातला बी त्याच्या संगत आणि सत्तेतला बी त्याच्यातच. त्यामुळे ह्या इथल्या ग्रामस्थांची लय गैरछपी होते. बरं, ही काय कोणाच्या घरचं आणून द्यायचं नाही, कोणाच्या ह्याचं आणून द्यायचं नाही. जी शासनाला येतोय ती खर्चाना. आणि झाडं लावली, यांनी ग्रामसभेचा ठराव यांच्यानेच घ्यायचा आणि झाडं वाटली म्हणून दाखवायची. तुम्ही किती झाडं लावली, किती पालन पोषण केलं ही झाडांचं, ही ग्रामसेवकाला आणि जे कोणी काय केलंय ते त्यांना आपण विचारण्याची वेळ आलेली आहे. सध्या एकतपूर पाण्याची टंचाई म्हणून काही नागरिकांना भेट दिली. आता कळलं की पाण्याची टंचाई आहे. ह्यात 6 महिन्यात पाणी टंचाई आली. ह्याच्या पाठीमागला तुमचा आरोग्य हिशोब दाखवा. पाणी टाकीचे जे आहेत संदर्भ, एकतपूर गावामध्ये काही टाक्या बनवून नुसतं ठेवल्या, त्यात पाणी पण सोडलं जात नाही. असे काही बरोबर आहे, बघितले फक्त बिलं काढण्यासाठी, दुसरं काहीच नाही. टक्केवारीचा सगळा इथं माझा आहे. आरोग्य प्लॅनचा ही मंत्री आम्ही काही केलेलं नाही आणि आम्ही असं काय आवाज उठवाय गेलो तर आम्हाला भाषा करतरी काय गावलं का नाही. मग ह्याने उद्या पत्रकार परिषद घेऊन आरो प्लॅन्ट किती चालू आहे, आरो प्लॅन्ट मधनं किती उत्पन्न आलंय ही सगळ्या पत्रकार परिषदेला उद्या आणि ह्या गावातल्या जनतेला दाखवून द्यावं. ठीक. नमस्कार, मी सोमनाथ मोहन इंगोले, राहणार एकतपूर. मी करलवस्तीवर च्या संदर्भात बोलू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये करलवस्तीचा जर विचार करता तसा केला तर करलवस्ती फक्त नावच आहे आणि फक्त मतासाठी लोक येतात, मतदान देतो. गेल्या 5 वर्षात कुठलाही विकास म्हणजे साधारण मी माहिती मागवली, माहिती अंतर्गत त्याच्यामध्ये मला करलवस्तीचं नाव कुठेही दिसत नाहीये की तिथं बाबा तिथं विकास केलाय किंवा रस्ते केलेत, पाण्याची व्यवस्था केली, काही सुद्धा नाहीये त्यामध्ये. मग त्याच्यानंतर पण त्यांनी टाकीचं काम करून देतो असंच मला सांगितलं त्यांनी, आणि टाकीचं काम करून दिलं म्हणजे थोडक्यात त्यांनी दुरुस्ती करून दिली टाकीची. ते पण निकृष्ट दर्जाचे काम करून दिलं. त्याच्यावर झाकण व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारे झाकलेलं नाही आणि तोट्या एकदम थडगाच व्यवस्थित तोट्या लावून दिल्या त्याला, त्या तोटीनं पाणी गळत नाही. हे मी जेव्हा ग्रामसेवकला सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी 30 जूनला रिटायर होत आहे. त्यासाठी मी 30 जूनला कलेक्टर ऑफिसला मी मेल केला की त्यांना सांगितलं की यांची पेन्शन आणि ग्रॅज्युएटी थांबवण्यासाठी
मग त्यांनी मला सांगितले की मला काहीतरी प्रूफ हवा आहे. मग मी गावात साधारण एक 2-3 माणसं घेऊन मी तिथला प्रूफ घेतला. त्यांना सांगितले की बाबा इथे एवढा एवढा ह्याचा भ्रष्टाचार आहे आणि इथले सरपंच विकास जाधव म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही असं नाही, पण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आपली कामं भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात झालीत. पण विषय असा आहे की कामं झालीत हे आम्हालाही मान्य आहे, कामं भरपूर झालेत, ह्याच्या अगोदर कधीच झाले नव्हते. ती ह्या पंचवार्षिक कामं भरपूर झालेत कारण भरपूर निधी आलेला. परंतु भरपूर निधी आला असताना सुद्धा त्या कामामध्ये इतकी टक्केवारी का जाते? त्यांना 18% जीएसटी कट होऊन येतो. मग एका गोष्टी समजा तुमचा जीएसटी कट होऊन येतो 18%, तर परत तीच मटेरियल आणायला तुम्हाला 18% जीएसटी का लागतो? हे म्हणजे हे सगळं क्वेश्चन मार्क तयार होतात. त्याच्यानंतर परत ग्रामसेवकचं काय तर 1-2% आहे, इंजिनियरचं 1-2% आहे. इंजिनियर म्हणजे महाजन साहेब. महाजन साहेब तुम्हाला सुद्धा मी सांगू इच्छितो की तुमच्याकडे मी जेव्हा भेटायला आलो 2 वेळा आलो, तुमच्या लोकांनी मला भेटायला दिलेलं नाही. परत बीडीओ ऑफिस कुलकर्णी साहेब, तुम्ही 31 जुलैला रिटायर होणार आहे. मी तुमचा सुद्धा मेल करून ठेवलेला आहे कलेक्टर ऑफिस कार्तिकेयन सरांकडे की तुम्ही साधारण तुम्ही काय करता, तुम्ही आम्हाला भेटायला देत नाही. कशासाठी भेटायला देत नाही? मग तुम्ही चोऱ्या करता याचा मी डायरेक्ट आरोप करणार तुमच्यावरती. तुम्ही जर इमानदार असाल ना तर तुम्ही मग सांगा ना बाबा मी क्लिअर आहे इथं. आता आमच्यातल्या असतील लोक बॉडीची, ते डायरेक्ट बोलतात सोमा इथं काय झालेलं नाही, इथं बाबा क्लिअर झालेलं आहे सगळं. त्यांनी सगळं व्यवस्थित आम्हाला सांगितलं, आम्हाला सहकार्य केलं. मी त्याबद्दल त्यांच्याशी काय दुमत नाही माझं. पण तू जे काम केलंय ना त्या कामामध्ये खूप निकृष्ट दर्जाचं काम आहे. एका वर्षात मध्ये काम केलेले आज ते रस्ते म्हणा, पाईपलाईन म्हणा, सगळं उघडून गेलेलं आहे त्याचं. तिथं काय सुद्धा व्यवस्थित अजिबात राहिलेलं नाही. आता सांगायचा विषय म्हणजे 2020 साली आमचा रस्ता अडवला होता. मग रस्ता करायला आम्ही गावकऱ्यांनी म्हणजे आमच्या तिथं राहणारी वस्ती करलवस्ती, जुनी करलवस्ती म्हणून, आणि तिथे येणारे जे शेतकरी लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही पर माणसाकडून 1000 ते 1500 रुपये असं रक्कम गोळा केली. साधारण ती रक्कम 35,000 रुपयाच्या दरम्यान ती गोळा झाली. आणि आम्ही नंतर ना विठ्ठल नवले, भारत नवले यांचा JCB घेऊन त्यांचं ते सगळं झाडं वगैरे काढून पूर्ण रस्ता केला. त्या रस्त्याला साधारण खर्च 46,000 रुपये आला. मग त्याच्यानंतरचे वरचे पैसे जे आम्ही होऊन पुढे केलं ते पैसे आमचे गेले ते. आणि नंतर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांनी काय केलं माहिती आहे, त्यांनी 4 ते 5 टोल्या मॅक्झिमम त्यांनी आणून मुरुम टाकून रस्ता बिस्ता काढून त्याचे फोटो बिटो मारून 1,97,000 रुपये त्याचं बिल काढलं. मग हे मी त्यांना विचारलं बाबा तुम्ही असं केलंय ना, ठीक आहे करा, करण्याबद्दल दुमत नाही, पण जे माझे 46,000 रुपये जे खर्च झालेत माझे वैयक्तिक नाही लोकांचे, त्यांचे तुम्ही ते 1,000 रुपये माझ्याकडे सगळा हिशोब आहे, कागद आहे तो त्यांना तुम्ही रिटर्न द्या. 1,000 रुपये असेल, 500 असेल, गरीब लोकांनी दिलेले पैसे ते तुम्ही त्यांना रिटर्न द्यायला हवं. तरी सुद्धा त्या लोकांनी मला ना त्याचे बिल्स दिले. दुसरी गोष्ट त्याचे टेंडर वाल्याला त्याची नोटीस दिली, काही दिलेलं नाही. कारण यातून एकच साथ देऊ शकतं की बाबा तुम्ही जे काय केलंय ते 100% गोलमाल आहे. आणि माझ्या निदर्शनास आलं असेल की मला जी 886 पानं दिली ते माझ्या खरं डोक्यावरच्या वरनं जाणार होते. ते मी सगळी काय केली एकदा वाचून काढली, नेमकं काय ह्यात विषय काय बघूया तरी एकदा काय. मला 2,37,00,000चा हिशोब मला गावत नाहीये. मी डायरेक्ट सगळ्या गावात सांगतोय मला 2,37,00,000चा हिशोब मला गावत नाही. हे माझं मत आहे. त्यात तुम्ही गावातल्या लोकांनी मला सांगायला पाहिजे सोमा तसं नाहीये, हे इथं आहे, तुझी अडचण सांग, मी अडचण दुरुस्त करतो. असे फक्त बोलतात अडचण दुरुस्त करतो, पण करत कुणी नाहीये. प्रत्येकाला काय वाटतं मी आहे. अरे तुम्ही आहे मला माहित आहे ना, पण तुम्ही येणार कधी, तुम्ही जागा कधी होणार आहे. आणि काल ही सगळी टीम घेऊन मी पंप हाऊस वरती गेलो. मला तिथं एका मोटरचं बिल आहे 8,25,000 रुपये, 8,25,994 रुपये. मग तिथं आम्ही बघितलं तर मोटर पण नवीन घेतलेली कुठं काही दिसत नाहीये. 4 मोटर एका विहिरीमध्ये आहेत. साजिद इनामदार यांची विहीर आहे. परत तिथं पंप हाऊस बांधलेला आहे. पंप हाऊसचं बिल आहे 3,26,964 रुपये. त्या पंप हाऊसला मी विचारलं बाबा ही पंप हाऊस कधी बांधलाय तुम्ही, तर त्यांनी सांगितलं की 2019-20 मध्ये ते पंप हाऊस बांधला गेलेला आहे. मग त्याच्यानंतर ह्या 2 वर्षात काय केलं, कारण त्याचं बिल 2024 जुलै 2024 बिल आहे ते. तर जुलै 2024 बिल मग त्यामध्ये कसं काय त्यांनी सांगितलं की रंगरंगोटी केलेली आहे. रंगरंगोटी केल्यानंतर त्याचं असं बांधकाम केलं आणि त्याचं बिल 3,26,000 रुपये होतं का, ठीक आहे बरं चालेल ओके, मला त्याचं बिल द्या. तुम्ही मला GST बिल द्या, त्याचं म्हणजे लेजर बुक दाखवा. तुम्ही काहीच दाखवत का नाही याचं काय असा अर्थ समजायचं. म्हणून मी अपील अर्ज केला. अपील अर्ज केल्यानंतर बीडीओ साहेबांनी मला काल बोलवून घेतलं, आमच्यातल्या काही लोकांना बोलवून घेतलं. त्यांनी सांगितले की तुम्ही अर्ज चुकीचा केलाय, आता तुम्ही पुन्हा परत बे चालू करा. म्हणजे त्यांनी थोडक्यात की तुम्ही परत एकदा तुम्ही माहिती अधिकार द्या आणि त्यामध्ये हे सगळे 50 मुद्दे द्या. त्याच्यानंतर मला परत कलेक्टर ऑफिसला कॉल करावा लागला. त्यांना सांगितलं की सर हे असं एवढ्यापर्यंत आलंय माझं, हे इथून पुढे मला ते देत नाहीत, आता इथं मी काय करायला पाहिजे. मग त्यांनी बीडीओ ऑफिस म्हणजे कुलकर्णी साहेबांना कॉन्टॅक्ट साधून त्यांचं ते बोलून घेतलं. मग त्यांनी आमचे नवीन आता नवोदित जे ग्रामसेवक आहेत शिंदे,
शिंदे साहेब जे आहेत त्यांच्याशी बोलून घेतले. त्यांनी 7 दिवसात टायमिंग दिलाय. 7 दिवसामध्ये त्यांनी जे मी 15 गोष्टी मागितलेत त्या गोष्टी सगळ्या देतो बोललेत. आम्हाला काय म्हणायचं आहे, आम्हाला कुणाला वैयक्तिक आता माझं 1 मिनिट, मला गावातल्या ना खरं जी कोण 13 बॉडी 14 बॉडी हे आम्हाला माहित नाही बॉडी किती आणि काय असते ते, पण तरी पण मला त्यांना एक सांगू इच्छितो मी, माझा कुणाशीही वैर नाहीये. कुणालाही मी गावात वैर वाकडं बोलत नाही किंवा कुणाला मी काय बोलत नाही की मला तुम्ही हे काम केलं नाही म्हणून मी तुम्हाला धावतो, मी करून धावतो, असं काही नाहीये. मी हे जे करतोय त्यांना मी पहिल्या दिवशी सांगितलं, ग्रामसेवक होते, दादा इंगोले आमचे होते, सगळे होते, यांना मी काय सांगितलं, बघा मी जे करतोय त्यातून जर तुम्ही जर पारदर्शकता निर्माण झाली, म्हणजे थोडक्यात काय म्हणायचं मला की ह्यातून काहीच नाही निघालं तर तुमचा आम्ही गावात सत्कार करू. आम्ही स्वतः पैशाने तुमची मिरवणूक काढू की आमची एकतपूर ग्रामपंचायत ही इमानदार ग्रामपंचायत म्हणून आहे ती. हे आम्ही स्वतःहून मी त्याला बोललेलो आहे सगळ्यांना. नमस्कार, मी सचिन समाधान ओबळे, एकतपूर गावातील एक ग्रामस्थ आहे. ग्रामपंचायतच्या कार्यकारभारावरती बऱ्याच वेळा मी वैयक्तिक प्रश्न बऱ्याच वेळा उपस्थित केलेले आहेत. प्रत्येक बांधकामावर असतील, गावातले रस्ते असतील, पेविंग ब्लॉक असतील किंवा ज्या ठिकाणी चुकीचं दिसतंय त्या ठिकाणी मी बरेच वेळा प्रश्न केलेले आहे. पण गावातला असा आहे की जो बोलतोय त्याच्या पाठीमागं कोण उभा राहत नाही किंवा गावातला जो विकासासाठी आलेला पैसा तो गावातल्या लोकांसाठी खर्च होतोय का. माझ्या माहितीप्रमाणे 1140 योजनेतून गावाला पैसे येतात. प्रति माणसे 957 रुपये येतात. ते 957 रुपये एक लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत 957 रुपये येतात. हा निधी प्रत्येक वस्तीच्या लोकसंख्येच्या मानानं त्या वस्तीवरती तो पैसा खर्च केला जातोय का याचाही ग्रामपंचायतनं हिसाब द्यावा. तसेच गावात जलजीवन मिशनचं काम झालं. गावामध्ये 2 कोटीच्या पुढलं ते काम होतं. गावामध्ये फक्त ते नावापुरतंच प्रत्येकाच्या दारात नळ आणून नेऊन सोडलेत, पण त्याला प्रत्यक्षात पाणी नाही आणि जे काय कामं होती गावात झालेली नाहीत. त्याचबरोबर गावातला आरो प्लॅन्टचं मगाशी बोललेलं आहे. गावात 6 आरो प्लॅन्ट आहेत, एकही चालू नाही. एकही चालू नाही. आजही गावाला विकत पाणी घ्यावं लागते. गावात ज्या ठिकाणी रस्ते अडवलेले आहेत त्या रस्त्याची बिलं काढलेली आहेत. जे जुन्या पाईपलाईन आहेत त्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन आणून जोडून त्या ठिकाणी नवीन बिलं काढलेली आहेत. या अनुषंगानं एकतपूर ग्रामपंचायतमध्ये बऱ्याचशा कामावरती चुकीच्या पद्धतीनं निधी खर्च झालेला आहे. वास्तविक पाहता साठेनगरमधलं जे टाकीचं काम आहे त्या टाकीच्या कामामध्ये त्यांना जोडली नाही. या 5 वर्षात पण जोडणी नाही झाली. तिथला आरो प्लॅन्ट बंद आहे. त्यानंतर तिथली गटार व्यवस्था ग्रामसेवकांना सांगून ग्रामपंचायत सदस्यांना सांगून सुद्धा तिथल्या गटारीची दुरुस्ती केली नाही. आजही तिथली लोक अगदी घाणीच्या ह्याच्यामध्ये वास्तव्य करत असताना प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्याला अडचणी फक्त सांगितल्या जातात, पण या अडचणीवरचं निरसन ही एकतपूर ग्रामपंचायत करत नाही. आणि जिकडं बघल तिकडं या ग्रामपंचायतचा फक्त खोटा विकास आहे. खरा विकास प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यानं व्यक्त व्हावं अशी माझी विनंती. नमस्कार. मी राहुल अशोक उबाळे, राहणार एकतपूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. एकतपूर गावामध्ये ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ज्या लोकांनी पैसे खाल्लेत, काम निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे, तर त्या जे अंदाजपत्रकानुसार जी रक्कम आलेली आहे, जर त्यात घोटाळा जर दिसला तर त्या रकमेची वसुली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात माझे यावी. नाव सागर वसंत इंगोले, मी मुक्ताई अर्बन बँकेचा संचालक शिवणे. मागच्या 1-2-3 दिवसापूर्वी 9 लाखाची फाईल झाली होती पप्पू विठ्ठल इंगोलेची, आणि त्याच्या संदर्भात त्याला काही सह्या आणि जमिनीवर पोकळ बोजा चढवण्यासाठी कमिशन घेतलं. 1% कमिशन असं मागितलं होतं. 9 लाखाचे 1%. हां, लाखाला 1% असं कमिशन घेतलं त्यांनी. मग मी त्यांना विचारलं की हे कमिशन कशासाठी? त्यांनी सांगितले ग्रामपंचायतच्या अर्थनिधीसाठी. मग हा खासदार आमदार फंडातून जो पैसा येतो ते कुठं जातो, आणि हे 1% 0.5% जे कमिशन घेतलं जातं ते म्हणजे कोणत्या ह्याच्यात बसतं, नियमात बसतं किंवा कलमात बसतं, हे ग्रामपंचायतनं दाखवावं आणि पूर्ण हिशोब उघडकीस द्यावा अशी माझी इच्छा. नमस्कार, मी संभाजी उत्तम गाडगे, एकतपूरचा रहिवासी.
तर आम्ही सुरुवातीला जी माहिती अधिकार मागितला त्या माहिती अधिकार मागायचं कारण सुद्धा म्हणजे यापूर्वी जी मेरी ग्रामपंचायत जे ॲप आहे पंचायत ॲप म्हणून त्याच्यावरती आम्हाला थोडं काही गोष्टी आम्हाला तफावत वाटल्यानंतर आम्ही सेवकला पण बोललो. पण ते काय म्हटले, ग्रामसेवक म्हटले की ते ॲपचं आणि आमचा हे वेगळा असतोय. म्हणून आम्ही त्यांना व्यवस्थित हिशोब मागितल्यानंतर त्यांनी हिशोब द्यायला सुद्धा 2 महिने लावले. माहिती अधिकार मागून सुद्धा 2 महिने लागले. पूर्ण ग्रामपंचायतची झालेल्या कामांची 2021 ते 25 पर्यंत जे झालेल्या कामाचा आपण सगळा हिशोब मागितला होता. त्याच्यामध्ये जी कामं झालीत, आता त्याच्यामध्ये महत्वाचं आरो प्लांटचं जे आहे ना ते बसवायची गरज नव्हती. पण विषय काय झाला, यांनी बसवलं ते बसवलं 15 लाखाचं बिल आहे ते टोटल. काय शिफ्टिंग असेल हे असेल तर त्याच्यातून उत्पन्नही काय नाही. तर याच्यावरती आम्हाला काय म्हणायचं, सिनियरचं कोणते कंट्रोल आहे का नाही, BDO असतील किंवा CO असतील कोण तिथं कामं झालेत पण ते आता सध्या चालू आहेत का हे बघणं त्यांचं काम आहे का नाही. का ते प्रत्येक वेळी आता बघितलं तर आम्ही काल गेलतो सगळेजण तर त्याच्यामध्ये उंदरं लागलेत. तर काय माहिती आहे का, एवढा जर निधी येतोय जर त्याचा पुरेपूर वापर होत नसेल काय तर ह्याच्यासाठी आम्हाला कामं झालेले ह्याच्याबद्दल काही नाही. कामं झालेत पण काय झाले ते कामं झालेले ते सगळे म्हणजे सध्या त्याच्यावर कुणाच कंट्रोल नाही वरच्या सिनियरचं. कारण त्याच्यामध्ये कुठलंही काम होऊ द्या ते रस्ता असू द्या किंवा आरो प्लांट असू द्या किंवा इतर हे असू द्या कुठलं समाज मंदिर असू द्या सिनियरला जर टक्केवारी दिली तर सिनियरने ह्याच्यात दखल घ्यावी का? आम्हाला प्रत्येक गोष्टी सांगितलं की पहिल्यांदा कटिंग आम्हाला पाहिजे म्हणजे सिनियरला टक्केवारी आहे. नंतर मग आम्ही पण इथं कटिंग GST आहे. साहेबांना विचारलं मेटकर साहेबांना तर मेटकर साहेब म्हटले मी फक्त सहीचा धनी बाकी सगळं वर्ण MB तयार करतात. पण MB आता शब्द वापरला असता MB कुणालाही वाचायला येत नाही. आम्ही तिथं चौगुल साहेब असतील आमच्या ह्याला महाजन साहेब आहेत त्यांना ते सुट्टीवर होते तर चौगुल साहेबांना म्हटलं ही वाचून दाखवा मला पण कळत नाही. तर त्यांनी म्हटले ते आम्हाला समजत नाहीये म्हणून. मग आम्हाला समजत नाही मग कुणाला समजणार. मग आम्ही सिनियर कुठं जायचं म्हटलं. काल फुले साहेबांना सुद्धा बोललो की तुम्ही पाठीशी घालताय कारण प्रत्येक वेळी आले की तुम्ही वेगवेगळी उत्तर देताय की डॉक्युमेंट देऊ किंवा तुम्ही असं करा. आम्ही करण्यापेक्षा तुम्ही एक दिवशी येऊन चौकशी करा ना. कारण तुम्ही अर्ज द्या म्हणताय चौकशीसाठी. तर सिनियरला हेच आमचं म्हणणं आहे की तुम्ही येऊन चौकशी करा कारण हा निधी तुमचा पण आहे गावाचा आहे सगळ्यांचा आहे. याच्यावरती वर तुम्ही काय तर रिपोर्ट द्या ना की निधी येतोय आपली पूर्ण तालुक्याची कामं व्यवस्थित होत नाहीत तुम्ही द्या ना. तुम्हाला काय मिळालं का तुम्ही थांबताय का बसताय. तर मला एवढंच बोलायचं आहे फक्त कामं चांगली केलेत पण झालेली कामं व्यवस्थित आता सध्या तर म्हणजे चालू नाहीत ह्या विषय. माझे नाव संजय हनुमंत इंगोले. मी एकतपूर गावचा रहिवासी आहे. अगोदर सगळ्यात प्रथम तुमचा आभार तुम्ही इथं गावात आला. पत्रकारिता या लोकशाहीचा एक मोठा आधारस्तंभ आहे. पण या गावाला गेले 25 वर्ष न्याय मिळाला नाही. माझ्या वडिलाचं वय 85 आहे. त्यांनी झटून या गावासाठी केलेलं हायकोर्टापर्यंत गेलं परंतु त्याची दखल घेतली नाही. या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या गावचा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक या तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी BDO यांच्यावर कोर्टात दाखल होऊन सुद्धा यांची चौकशी होताना सगळे अधिकारी त्याच्यात ओवले जातात. त्यामुळे हे चौकशीला झाले नाहीत. त्यामुळं आता तुम्ही पहिल्यांदा गावात आला त्यामुळे तुमचं पहिल्यांदा मी अभिनंदन याच्यासाठी केलं की याच्या माध्यमातून तरी याची कुठंतरी उघडझाप होईल. याला भ्रष्टाचाराला कुठंतरी वाव मिळेल आणि चांगल्या पद्धतीने हे ग्रामसेवक BDO खाऊ शकतील. एवढीच विनंती आहे. त्या ग्रामसेवक BDOला अधिकार नाही परंतु आम्ही जे निवडून देतो ना त्याला शब्द वापरला की वाईट वाटेल. आता या सदस्यांना त्यांच्या प्रभागापुरतं तरी त्यांनी जबाबदारी घेऊन ते काम व्यवस्थित करायची जबाबदारी त्यांची आहे ना. आम्ही काय केलं आमचं पाठीमागून देऊन तुम्हाला निवडून दिलं. हे प्रशासकीय अधिकारी काय करतात तुमच्या पुढे काय सुद्धा करू शकत नाही. गावाच्या पुढे राव काही करू शकत नाही. या सगळ्यात दोष जातो तो त्या मेंबरांना त्या तालुक्याच्या आमदाराला त्या खासदाराला. यांनी प्रशासन व्यवस्थित हँडल करायचं असतं त्यांनी ते करावं. मेंबर लोकांनी हे सगळा भ्रष्टाचार थांबवावा.
खावा परंतु काहीतरी गावासाठी करा. खात नाही कोणच नाही असं. लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार. पण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काय झालं? भ्रष्टाचार हा माझा जन्मसिद्ध आहे त्यातनं मी काहीतरी मिळवणार. पण आम्ही त्याला विरोध करत नाही. आम्ही काय म्हणतो खावा थोडं तर जनतेला वाटा. करेक्ट एवढं बोलून गोरे नाव पाकिस्तान गोरे. हा मग याला ही नळाकडे वाट पाहिजे. हा ही वाट कुठे अडवते ती त्याची वाटाची नियोजन करून द्या. कोणी द्यायला पाहिजे? अहो तुम्ही गावात द्यायला पाहिजे. कोणी दुसरं कोण द्या. सरपंचांना आणि ग्रामसेवकांना द्यायला पाहिजे का नाही? द्यायला पाहिजे. याच्यात अधिकारी कारणीभूत आहे ती. बरोबर त्यांच्यावर आहे. कारवाई करायची का आपण? करायची. हा चालेल. त्याला काढ. थांबा तुम्ही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. खर तर या गावातील हे ग्रामसेवक दलाल आहे. दलाल हा पुढाऱ्यांचा दलाल आहे. कमिशन एजंट आहे. एजंट जसा LIC एजंट असतो, पल्स एजंट असतो, तसा हा ग्रामसेवक. आता ह्यो रिटायर होणार आहे म्हणून ह्याच्या लेकरा बाळांना ह्याला लय कमवून ठेवायचं आहे. हे तुझी जर नाही पेन्शन बंद करणार तर अवलाद सांगणार नाही. म्हातारपणाची जी काठी तुला जी पेन्शन दिल्या ते बंद करणार. कारण या एकतपूर गावातल्या बहुजनांचं गरीब मराठा असेल, बाकीचा मागासवर्गीय समाज असेल, धनगर असेल, वंजारी असेल, सगळा OBC समाज असेल, यांच्यासाठी हा निधी आलेला नाही. तुला काय केलंय? 80 ते 90 हजार रुपये पगार ठेवलाय आणि तुला AC रूम दिले. AC रूम तो इथं येऊन भ्रष्टाचार करायची गरज नाही. या तालुक्यामधील ही ग्रामपंचायत प्रतिष्ठित ग्रामपंचायत आहे. पण तुझ्यासारख्या एजंटामुळं हे गाव बदनामीच्या मार्गावर आहे. इथून पुढच्या काळामध्ये सरपंच असेल, पुढारी असेल, हे ग्रामसेवक मेटकरी असेल आणि आता नवीन आलेला असेल, हे नवा काय लय सुतळा काय असल्यातली गोष्ट नाही. ते कुठं तर येऊन भ्रष्टाचार करूनच आलाय. त्याची पण लगेच कुठं जागा होती पहिला ते पण कळलं आणि त्याचं पण काढलं जाईल. कोण लय धुतलेल्या तांदळाचा आहे अशातली बाब नाही. विरोधकांनाच पण सांगतो आणि येणाऱ्यांना पण सांगतो, इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही अरे संडासमध्ये खाल्लं, तुम्ही मुतारीत खाल्लं, तुम्ही रस्त्यात खाल्लं, तुम्ही त्या गोरगरिबांच्यासाठी मंत्रालयातून 1.5 लाखाचं घर मंजूर होतंय आणि 1.5 लाखाचं घर मंजूर होण्यासाठी तुला साल्या 20,000 रुपये द्यावे लागतात. बडव्या दलाल तू. आणि तो आमच्या गरिबांची सेवा करण्यासाठी इथं यायला लागला. होय आम्हाला माहित नाही काय गरीब? अरे ऊसतोडी करून आलेली जी अवलाद आहे. मला मस्त धमके येते द्या, धमक्या इथे येते द्या, अरे तुला मारून टाकेन, तुला असं करेन. आम्ही घाबरत नाही कोणाला. आम्ही कोणाला घाबरत नाही. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान दिलेलं आहे आणि सगळी लोक आहेत आमच्या पाठीमागं. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये हे गाव जे आहे ह्या नेत्यांच्या खालचं आणि ही सगळं गडी आमदाराकडे जात्यात. आता आज संध्याकाळी आमदाराकडे जात्यात. तिथं बसत्यात. काय म्हणते त्या घुटुगडेला तेवढा आवरा. गाव पूर्ण असं झालंय, गावात तसं झालंय, सगळ्याला कळालंय. निधी किती आलाय, संडास मध्ये किती आलाय, ब्लॉक मध्ये किती आलाय, त्या ऐकून घ्या, त्या 60 वस्तीमध्ये किती आलाय हे सगळं सांगते. तुम्हाला सांगतो या गावामध्ये कुठं कुठं खाल्लंय आणि पहिला बघा. हे बघा, केंद्र सरकार, राज्य शासन आणि 15व्या वित्त आयोगामधनं DPDC मधनं या गावाला निधी आलेला आहे. निधी बघा, सन 2019-20 साली 72,44,517 रुपये. त्यानंतर 2020 ते 21 साली 52,14,355 रुपये. त्यानंतर 2021-22 साली 72,49,646 रुपये. 2022-23 साली 1,18,02,526 रुपये. त्यानंतर 2023-24 साली 1,18,12,937 रुपये. त्यानंतर 2024-25 साली 69 लाख रुपये. 69,46,551 रुपये. त्यानंतर 2025 आणि 26 साली 2,11,72,000. जवळजवळ या गावाला करोडोचा निधी प्राप्त झालेला आहे.
करोडोचा निधी येऊन जनतेला रोडवर येण्याचं काम ह्या पुढाऱ्यांनी आणि ह्या ग्रामसेवकांनी गावच्या पुढाऱ्यांच्या हस्ते बीडीओ सुद्धा जो 6 महिन्यात रिटायर होणार आहे त्याला सुद्धा पेन्शन मिळणार नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य करल विशेष कार्यकारी अधिकारी सीओच्या करून ह्या गावामध्ये जे काय पोलीस प्रशासन असेल, जे काय बाबा कार्यकारी अधिकारी असतील, हे सगळे येतील आणि तुम्ही सगळ्यांनी जागरूक व्हा. हो, तुम्ही किती दिवस ग बसणार आहे? एका मुलाला 957 रुपये इथं येते. तुम्ही काय करणार आहे? अहो पुढारी तुम्हाला 2 आणि 4 हजार रुपये मटण आणि अंडी देऊन तुम्ही निवडणुकीच्या वेळेला हे करताय आणि करोडोचा निधी आलेला काय करायचा? त्याला देऊया का आपण? हे काय कारखाना आहे का? ह्यो काय कारखाना काढला का? पब्लिक साठी आलेला निधी आहे. इथून पुढच्या काळामध्ये लोकांनी ग्रामपंचायतीला जायचं, पुस्तक नंबर 5, पुस्तक नंबर 7 हे सगळं विचारायचं आणि तो ग्रामसेवक कधीही हे पुस्तक दाखवणार नाही. मला सांगा, हे सगळं मार्केट आहे. ज्या वेळेला ही आजी असेल, कोण पण इथं फळं भाज्या वगैरे विकायला तुम्ही बसता, त्या वेळेला त्यांच्याकडून काय तर 50-100 रुपयाचा पावती पण घेतली जाते. अरे 50-100 रुपये तुम्ही घेता, त्या माणसांना मुतायला जर जागा द्या. कुठं काय करायचं? शौचालय कुठं आहे? तिथं मुतारी कुठं आहे? कुठं नाही. आणि ही जी गाळ आहे, जवळजवळ 20 ते 22 गाळ आहेत. ह्या 22 गाळवाल्यांना पाण्याचं कनेक्शन कुठं दिलंय तुम्ही? नाही दिलं. मग ह्यांच्याकडून बिल तुम्ही कशासाठी घेताय? डिपॉझिट कशासाठी घेताय? तिथं लोटताय का? स्वच्छता करताय का? हे सुद्धा महत्वाचं आहे ना. ह्या गावामध्ये येऊन मला काय लय बडबडायची गरज आहे का? नाही, मी लोकप्रतिनिधी आहे. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवराय, अहिल्यादेवी आणि यांनी मला अधिकार दिले. मी बोलणार. तिथून पुढच्या काळामध्ये कुणालाही प्रस्थापितांना भ्रष्टाचार करू देणार नाही. आणि ह्याच्यामध्ये मोठं मास तालुक्यातलं गळाला येतं भ्रष्टाचार. ह्यानाला सुद्धा इथनं टक्केवारी जाते. तालुक्यातल्या लोकांना इथनं टक्केवारी जाते. इथून पुढच्या काळामध्ये भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि थांबलाच पाहिजे. बघा, ही जी गाळा आहेत ना, त्या प्रत्येक गाळ्याचं मला वाटतंय की वर्षाला किंवा 5 वर्षाचे 60 ते 70 लाख रुपये येतात. 70 लाख रुपये. मग ह्या 70 लाखाचा हिशोब तुम्ही मागणार कधी? तुम्ही काय डोळं कातडं ओढून ग बसलाय का? जागा व्हा, उठा, लढा, भिडा आणि नडा. आणि जे काय तुम्ही म्हणाल मी बडतर्फ होईल, मग माझा निधी लपल. अरे तुझ्याकडून व्याजासहित वसूल केलं जाईल, तुला निलंबन पण केलं जाईल आणि ह्याच्यात जो पुढारी आहे ना, ह्याची पूर्ण चौकशी होईल. अँटी ब्युरो कमिशनला चौकशी होईल आणि 100 कोटीच्या वर ज्यांनी घोटाळा केलाय त्याची ईडी चौकशी होईल. धन्यवाद.